हॅलो फिल्मी शुक्रवारमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत इन्व्हेस्टमेंट या मूवीबद्दल। लेखक रत्नाकर मतकरी यांचा हा डायरेक्टोरियल डेब्यू। तुषार दळवी, सुप्रिया विनोद, प्रहर्ष नाईक, सुलभा देशपांडे, संदीप पाठक आणि संजय मोने यांच्या अभिनयातून रंगलेला इन्व्हेस्टमेंट हा चित्रपट एक वेगळं परिमाण ठेवतो। इन्व्हेस्टमेंट या शब्दाचा एक वेगळा प्रयोग, नातेसंबंधातला एक वेगळा प्रयोग तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि एका कुटुंबाच्या कथेवरून तुम्ही समाजाच्या बांधणीचा छडा लावू शकता। रत्नाकर मतकरींच्या इन्व्हेस्टमेंट या लघुकथेवरून हा चित्रपट घेतलाय। एका अपर क्लास कुटुंबाची कहाणी आहे ज्यात एक जोडपं आहे आणि त्यांचा एक अति लाडावलेला मुलगा आहे ज्याला जे हवंय, जे मागेल ते त्याला मिळतंय आणि जे हवंय तो ते मिळवतोच आणि जर ते मिळालं नाही तर तो त्या व्यक्तीला इजा करण्यासही मागे पुढे पाहत नाही आणि याच विकृतीची परिणती म्हणून तो आपल्या एका वर्गमैत्रिणीचा खून करतो। परंतु आपल्या मुलाचं आयुष्य रिमांड होममध्ये बर्बाद होऊ नये म्हणून त्याचे पालक 10 लाखाचा एक क्रिमिनल लॉयर करतात आणि या केसचा निकाल आपल्या बाजूने लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात। चित्रपटात पाहायला गेलं तर बराच सिंबलिझम आहे। मुलगा, तो विकृत मुलगा एका अशा समाजातल्या अनेक विकृतींना रिप्रेझेंट करतो। मुलाची आई एक असा समाज जो हव्यासापायी या विकृतीला प्रोत्साहन देतोय आणि मुलाचे बाबा एक अशी दुर्बल व्यक्ती जी या विकृतीला विरोध करू शकत नाहीये, विरोध करण्याची क्षमता ठेवत नाहीये। थोडक्यात काय तर डोळस आंधळेपणा दाखवत आपल्या सोयीनुसार या समाजाची परिमाणं ठरवणारा हा पैसेवाला वर्ग किती मटेरियलिस्टिक असतो याची कहाणी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळते। खरं तर हा सारा कारभार पैशाचा आणि या कारभारात ज्या व्यक्तीकडे पैसा नाहीये अशा व्यक्तीच्या पदरी येते घोर निराशा आणि क्रोध। याच क्रोधाची आणि या निराशेची गुंफण घालत या चित्रपटाचा शेवट होतो। रत्नाकर मतकरींच्या या कथेचा शेवट तुमच्या क्रोधावर एक हळूवार फुंकर नक्कीच घालतो, पण ही फुंकर मात्र हळूवार आहे। त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही थोडे अस्वस्थ होता हे नक्की। या चित्रपटाच्या निमित्ताने फॉर अ चेंज तुम्हाला मुंबई पडद्यावर पाहायला मिळणार आहे। एक रात्रीची सुंदर मुंबई पडद्यावर दिसणार आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या सिनेमामध्ये कुठचेही सीन अनाठाई वाढलेले नाही आहे। मुळातच कथानक स्ट्रॉंग असेल तर या चित्रपटाचा स्टोरी बोर्डही एकदम पक्का होतो आणि त्यामुळे अगदी दिग्दर्शकापासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच या चित्रपटाला मस्त खिळून राहतात। शिवाय ही कथाही एक अशी होती जी आजकालच्या व्हिडिओ गेम्स आणि आयपॉड शफलच्या जमान्यात एकदम परफेक्ट बसते। चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ऑलमोस्ट नल बॅकग्राऊंड स्कोअर, म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक, पार्श्वसंगीत अजिबात चित्रपटात वापरलेलं नाही आहे। काही महत्त्वाचे सीन्स आहेत तिथे पार्श्वसंगीत ऐकायला मिळेल, पण अदरवाईज चित्रपटात कुठेही पार्श्वसंगीत नाही आहे। त्यामुळे या चित्रपटाला रिअलिस्टिक फील येतो। विकृती आपल्यात असताना समाजाला सुधरवायला निघालेल्या कॅपिटलिस्ट क्लासची ही कहाणी आहे। सस्पेन्स थ्रिलर फॉरएव्हर असं काहीच नाही आहे, पण एंटरटेनमेंट मात्र 100% आहे। पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहिलात आणि त्यानंतर जर तुम्ही अस्वस्थ झालात तर आय थिंक तुम्हाला हा चित्रपट 100% कळलाय। अगेन मी या चित्रपटाला देते 4 स्टार्स, त्यामुळे तुम्ही जा आणि हा चित्रपट नक्की पहा। तर या वीकेंडला 2 चित्रपट रिलीज होत आहेत, नारबाची वाडी आणि इन्व्हेस्टमेंट। दोन्हीही वेगवेगळ्या जॉनर्सचे चित्रपट आहेत पण 100% एंटरटेनिंग आहेत, तर तुम्ही जा आणि हे चित्रपट नक्की पहा। चित्रपटांच्या इतर लेटेस्ट गॉसिप्स आणि अपडेट्ससाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता। यूट्यूबवर आमचा यूट्यूब ॲड्रेस आहे youtube/राजश्री मराठी। त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला फेसबुक आणि Google+वरही फॉलो करू शकता। तर हा होता आजचा मूवी, हे होते आजचे मूवी आणि त्यांचे रिव्ह्यूज। पुन्हा नवीन चित्रपटासोबत आणि त्यांच्या रिव्ह्यूसोबत तुम्हाला भेटूया। तोपर्यंत टेक केअर, गुड बाय।